नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या दरम्यान कुणी तिकीट देता का तिकीट हे नाट्य बरंच गाजलं। कार्यकर्त्यांचा फुटलेला हंबरडा, हुंदके, आक्रोश आणि अश्रू सगळं काही आपण पाहिलं। त्याचा पुढचा अंक जणू काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा सुरू आहे। धाराशिव मधल्या शिवसेनेतल्या गोंधळानं नेत्यांना कार्यकर्त्याच्या रोषाला सामोरं जावं लागलं। धाराशिव मधल्या शिवसेनेत गोंधळात गोंधळ। चुकीच्या पद्धतीनं तिकीट वाटपाचा आरोप। शिवसेना नेत्यांकडून गोंधळाची कबुली। मी त्यांच्यासमोर कबूल केलं, राजन साळवींनी कबूल केलं की आम्ही विश्वास ठेवला आणि कुणाच्या तरी हातामध्ये एबी फॉर्म दिले आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने वाटले। धाराशिव मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जात असलेल्या शिवसेनेत सारं काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं। एकीकडे धाराशिवचे शिवसेनेचे संपर्क मंत्री राजन साळवींना शिवसैनिकांनी घातलेला घेराव, शिवसैनिकांशी त्यांची झालेली वादावादी, तर दुसरीकडे धाराशिव दौऱ्यावर असलेल्या प्रताप सरनाईक यांच्या समोर शिवसैनिकांकडून घोषणाबाजी आणि गोंधळाची घटना घडली। या सगळ्याला निमित्त ठरलंय ते जिल्हा परिषदेत शिवसेनेत झालेलं तिकीट वाटप। शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपच्या आमदारांच्या मुलाकडून एबी फॉर्म वाटप केलं जात असल्याचा आरोप करणारी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली। हॅलो साहेब, साहेब एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसैनिक घेताना। तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेची बी फॉर्म आणून देते साहेब, लाज वाटते आम्हाला, लाज। हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। ऐका, अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो। अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला, आणि कळम मध्ये 2-3 दिलेत। साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील। युवा सेनेचे पदाधिकारी अविनाश खापे यानं या ऑडिओ क्लिप मध्ये केलेल्या आरोपांनी धाराशिवचं राजकारण तापलंय। त्या क्लिप मध्ये माझ्यावरती आरोप केला की सकाळी आमच्यावर होते आणि रात्री बसले। तसं नाहीये। शिवसेना भाजपा युती झाल्यानंतर चर्चेकरता बसणं काही गरज नाहीये, आणि मी मान्य करतो की शिवसेनेचे आम्ही 3 जण म्हणजे उपनेता नाटक चौगुले, आमचे विधानसभेचे इथले प्रमुख म्हणून अजित पिंगळे, मी स्वतः, तसे भाजपचे पदाधिकारी आमच्यावर बसले आणि चर्चेच्या अनुषंगाने वाटप झालं। दरम्यान जिल्हा परिषदेत तिकीट वाटपात घोळ झाल्याची कबुली प्रताप सरनाईकांनी राजन साळवींनी दिली। या चुकीच्या तिकीट वाटपाचं खापर दोन्ही नेत्यांनी शिवसेनेचे नेते अजित पिंगळेंवर फोडलंय। एबी फॉर्म हे भाजपच्या आमदारांकडे दिलेले नाही। आता सरनाईक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचे एबी फॉर्म विधानसभेचे प्रमुख पाहणारे अजित पिंगळेंकडे दिले होते, त्यांच्या माध्यमातून ते एबी फॉर्म दिलेले आहेत। भाजपच्या आमदारांकडे एबी फॉर्म दिलेले नाही। काही एकाच हातामध्ये जर एबी फॉर्म गेले असतील आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने एबी फॉर्म वाटले असेल तर तेही चुकीचं आहे। आणि ते मी त्यांच्यासमोर कबूल केलं, राजन साळवींनी कबूल केलं की आम्ही विश्वास ठेवला आणि कुणाच्या तरी हातामध्ये एबी फॉर्म दिले आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने वाटले। ठीक आहे, आता वाटले गेले असतील, वाटले असतील, भाजपकडे नाही, आमच्या लोकांकडे दिले होते एबी फॉर्म। म्हणजे मी नाव पण घेतो, अजित पिंगळेंकडे दिले होते आणि अजित पिंगळेंनी काही आमच्या लोकांना विश्वासात न घेता दिले असं त्यांचं मत आहे। त्यामुळे त्यांनाही मी बोलणार आहे की असं करणं योग्य नाही। दरम्यान अजित पिंगळे यांच्या समर्थकांनी पुढे येत या प्रकरणावर भूमिका मांडली आहे। असं ठरलं की कळंब तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाचा पहिला एकच जिल्हा परिषदेश होता, तरी पण सन्मानाने आपल्याला तिथं जिल्हा परिषद 3 जागा दिलेल्या आहेत आणि पंचायत समितीत एकही सदस्य नसताना सुद्धा सन्मानाने 7 जागा आम्हाला पंचायत समितीत दिलेल्या आहेत। त्यावेळी आताचे जे कोणी काही आमच्यावर जे बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि जो सोशल मीडियावर जे काही व्हायरल होत आहे ते एकदम बिनबुडाचे आरोप ते करीत आहे की निष्क्रिय कार्यकर्ते आहेत। धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे, मात्र या युतीत जागा वाटपावरून वाद निर्माण झालाय। आता या गोंधळावर जागेच्या अदलाबदलीचा उपाय प्रताप सरनाईकांनी सुचवलाय।
धाराशिवमधली निवडणूक शिवसेनेतल्या या तिकीट वाटपावरून झालेल्या गोंधळानं गाजतीये. तिकीट वाटपात घोळाच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, धाराशिव.